नमस्कार मंडळी, अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अतिशय चविष्ट फक्त बटाटे वापरून आहे ना. आज आपण उपवासाचा तिखट चिवडा घरच्या घरी इन्स्टंटमध्ये कसा बनवायचा हे पाहणार आहोत. बऱ्याचदा आपण वाळवणामध्ये बटाट्याचा कीस बनवून ठेवतो, पण अशा वेळेस जर का कीस नसेल किंवा चिवडा नसेल तर तुम्ही घरच्या घरी इन्स्टंटमध्ये कसा हा चिवडा बनवू शकता ते आज पाहणार आहोत. तर इथं मी मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. तर बटाट्याला बघू शकता अशी बारीक बारीक छिद्र आहेत आणि त्याची साल आपण काढली ना तर या पद्धतीने ती लगेच निघते. अशी पातळ सालीची बटाटे आपल्याला घ्यायचे आणि हे बटाटे अगदी कडक असावेत. जुने बटाटे शक्यतो वापरू नका, जसे की कोंब आलेले वगैरे बटाटे असतात ते बटाटे आपल्याला इथे वापरायचे नाहीत. त्यानंतर इथे मी हे स्लायसर घेतलेलं आहे, जे अगदी इझिली आपल्या सगळ्यांच्या घरात असतं. तर त्या स्लायसरने आपल्याला हे या पद्धतीने स्लाईस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे मोठ्या आकाराची किसणी असेल, ज्याने अगदी मोठे मोठे कीस पडत असेल तर ती किसणी देखील तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी या पद्धतीने बनवते आहे. तर सगळ्यात आधी या पद्धतीने स्लाईस बनवून घेतलेले आहेत. आता हे स्लाईस आहेत ना आपल्याला काय करायचं, एकत्र करून घ्यायचे. तर माझ्या मुलालाही मला मदत करायची होती, तर तोही मध्ये बघू शकता मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इथे मी स्लाईस या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आणि कट करून घ्यायचे. आता जर तुमच्याकडे किसणी असेल मोठ्या होलची तर त्यातून डायरेक्ट तुम्ही किसून देखील हे बटाटे घेऊ शकता. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी असं उपाय केलेला आहे. तर याचे असे लांब पातळ भाग करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने सगळा जो बटाट्याचा कीस आहे ना तो करून घेते. थोडंसं डबल काम होतं पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर आता हा बटाट्याचा सगळा कीस तयार झालेला आहे. आता हे 2 ते 3 पाण्याने आपल्याला अगदी छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. म्हणजेच बटाट्याचं स्टार्च जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आपल्याला बटाटा चांगला स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर इथं बटाटा मी छान स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेला आहे. जर बटाट्याचं स्टार्च निघून गेलं ना तरच कीस जो आहे किंवा चिवडा जो आहे तो मस्त कुरकुरीत होईल, नाहीतर लगेचच मऊ पडू शकतात. आता बटाट्याचा जो कीस होता तो मी स्वच्छ धुवून चाळणीवर निथळून घेतला होता. एक 10-15 मिनटं निथळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना या पद्धतीने एका टॉवेलवर किंवा सुतीचं जे कापड असतं त्यावर आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे. या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे, म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे त्यातलं ते सगळं निघून जाईल. यासाठी तुम्ही थोडंसं 5 मिनटं 10 मिनटं फॅनखाली सुकवून घेतलात ना, अगदी 5 मिनटासाठी सुकवून घेतलं तरी चालेल. तर मी काय करते, या पद्धतीने ना दुसरा त्यावर टॉवेल टाकायचा किंवा त्याच टॉवेलचा जो सुका भाग आहे त्याने आपल्याला हे पुसून घ्यायचं आहे. तर एक 10 मिनटं मी याला चांगलं असंच ठेवलं होतं. आता तळून घेऊयात. तर तेल इथे एका साईडला चांगलं कडकडीत गरम होण्यासाठी मी ठेवलं होतं आणि तेल छान गरम झालेलं आहे. मुठभर मी यामध्ये हा जो बटाट्याचा कीस आहे तो टाकून घेतलेला आहे. आता इथे हा जो व्हिडिओ आहे तर ही जी क्लिप आहे ही मी अजिबात कुठेही कट केलेली नाही आहे, कंटिन्यू आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की बटाटाचा जो कीस तळण्यासाठी साधारणपणे एक 4 ते 5 मिनटं लागतात. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि आपल्याला कीस जो आहे ना तो तळून घ्यायचा आहे. खूपही मोठ्या फ्लेमवर जर तुम्ही बटाटा तळलात तर तो लगेचच रंग थोडासा त्याचा काळपट होईल आणि लगेच रंग येईल त्याला. तो आतमधनं चांगला कुरकुरीत होणार नाही. रंग आला की लगेचच आपल्याला काढावं लागेल. त्यामुळे एक मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला एक 3 ते 4 मिनटासाठी याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तर बटाट्याचा कीस बघू शकता चांगला तळत आलेला आहे. चांगला सोनेरी गुलाबी रंग आला की काढून घेऊयात आणि याच पद्धतीने मी बाकीचाही बटाटा जो आहे ना तो तळून घेते आहे. बऱ्याचदा उपवास असतं, आपण घरी वाळवणाचे जे पदार्थ बनवतोच, पण जर संपले असेल तर तुम्ही या पद्धतीने झटपट असा बटाट्याचा चिवडा घरच्या घरी बनवू शकता. शेंगदाणे पण तळून घेतलेले आहेत. सगळ्या बटाट्याचा कीस जो आहे तो इथं मी तळून घेतलेला आहे. छान कुरकुरीत झालेला आहे, दाखवते तुम्हाला मी. मस्त रंग आलेला आहे, खूप सुंदर रंग आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहेत. बघू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे हा बटाट्याचा कीस. तर आता यामध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून घेऊयात. आता याचा तुम्ही गोड चिवडा देखील करू शकता. तर याच्यात शेंगदाणे टाकायचे आहेत. त्यानंतरनं तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे पिठी साखर टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. पण इथं मी तिखट बनवते त्यासाठी शेंगदाणे, त्यानंतरनं यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने टॉस करू शकता किंवा हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मिक्स होईल.
जेणेकरून भुगा होणार नाही यासाठी आपल्याला अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे झटपट आपला कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे. प्रवासात जाणार असाल तर घेऊन जाऊ शकता किंवा घरी एकदाच तुम्ही 1 किलो बटाट्याचा बनवून ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा.